नमस्कार, स्वागत आहे करंट एज्युकेशन झेडपी या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहेत या व्हिडिओमध्ये रोमन संख्या चिन्हे। आज आपण रोमन संख्या चिन्हाविषयी अधिक माहिती पाहूया। रोमन संख्या चिन्हे लिहिण्याचे काही नियम आहेत, तेही नियम या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। रोमन लिपीमध्ये एकूण 7 मूळ रोमन संख्या चिन्हे आहेत। ते आहेत I, B, X, L, C, D, M। आपण हे 7 रोमन मूळ संख्या लक्षात ठेवल्या तर असे अनेक रोमन संख्या आपण लिहू शकतो। तर ते कसे लिहायचे पाहूया। 1 साठी I असे रोमन संख्या चिन्ह लिहितात आणि 5 साठी V असे रोमन संख्या चिन्ह लिहितात। 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M हे रोमन संख्या चिन्हे लिहितात। आता पाहूया रोमन लिपीचे नियम। पहिला नियम आहे 0 साठी कोणताही रोमन संख्या नाही। दुसरा नियम आहे IFCM हे 4 संख्या चिन्हे 3 वेळा लिहू शकतो। उदाहरणार्थ 2 साठी 2 वेळा I, 3 साठी III, 20 साठी XX, 30 साठी XXX, 200 साठी CC, 3000 साठी MM। अशा प्रकारे IFCM हे 4 संख्या चिन्हे 1 ते 3 वेळा लिहू शकतो। आता पाहूया तिसरा नियम। VLD हे चिन्हे फक्त एकदाच लिहू शकतो। मागील 2 नंबरच्या नियमाप्रमाणे IFCM 3 वेळा लिहू शकतो, तसे VLD हे रोमन संख्या चिन्हे आपण 3 वेळेस लिहू शकत नाहीत। नियम क्रमांक 4, लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या रोमन अंकाच्या उजवीकडे लिहिल्यास त्यांची बेरीज करतात। उदाहरणार्थ पहा, V म्हणजे 5, I म्हणजे 1। V च्या उजवीकडे 1 ही लहान संख्या आल्यामुळे त्यांची बेरीज करतात, म्हणून त्यांची बेरीज 6 येते आणि 6 साठी VI असे लिहितात। X म्हणजे 10, V म्हणजे 5। X च्या उजवीकडे V हे 5 लहान रोमन अंक आल्यामुळे त्याची बेरीज करतात 10 अधिक 5 15। खालील उदाहरण ही त्याचप्रमाणे दिलेले आहे। नियम क्रमांक 5, लहान किमतीचा रोमन अंक मोठ्या किमतीच्या रोमन अंकाच्या डावीकडे लिहिल्यास मोठ्या रोमन अंकातून लहान रोमन अंक वजा करतात। उदाहरणार्थ पाहूया, V च्या डावीकडे लहान संख्या आलेली आहे I, म्हणून V मधून I मायनस करायचं आहे, म्हणजे 5 मधून 1 कमी केल्यास 4 उत्तर येते। मग 4 साठी IB असे लिहितात, म्हणजे 5 पेक्षा कमी असे 5 साठी V लिहितात, 4 साठी IB असे लिहितात। आणि X पेक्षा I लहान आहे, 10 मधून 1 वजा केल्यानंतर 9 राहिले, IX हे 9 साठी लिहितात। आणि XL 50 मधून 10 गेले 40 राहिले, 40 साठी XL असे लिहितात। नियम क्रमांक 6, VLD हे रोमन अंक कोणत्याच रोमन अंकाच्या डाव्या बाजूला येऊ शकत नाही, म्हणजे कोणत्याच रोमन संख्येतून वजा होऊ शकत नाहीत। नियम क्रमांक 7, I हे रोमन अंक फक्त V आणि X मधूनच वजा होतात। उदाहरणार्थ पहा, 4 साठी IB लिहितात आणि 9 साठी IX, म्हणजेच I हे रोमन अंक कोणत्याच रोमन अंकाच्या डाव्या बाजूला येऊ शकत नाही, शिवाय V आणि X च्या। कारण आपण मागील नियमात पाहिलेले आहे, लहान संख्या मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला आल्यास त्यातून ती संख्या वजा होते, म्हणजेच याचा अर्थ की I हे रोमन अंक V आणि X सोडल्यास इतर कोणत्याच रोमन अंकाच्या डाव्या बाजूला येऊ शकत नाही, असा अर्थ होतो। आता शेवटचा नियम पाहूया। X हा रोमन अंक D व M या रोमन अंकाच्या डाव्या बाजूला येत नाही। अशा प्रकारे 8 नियम पाहिलेले आहेत। आशा करते तुम्हाला हे नियम समजले असतील। आता पाहूया रोमन संख्या चार्ट। या ठिकाणी 1 ते 10 पर्यंत रोमन अंक दिलेले आहेत। हे संख्या चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तर आपल्याला 1000 पर्यंत ही रोमन संख्या लिहिता व वाचता येऊ शकतात। या व्हिडिओमध्ये मी 1 ते 100 पर्यंत रोमन संख्या दिलेली आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये भाग 2 या व्हिडिओमध्ये मोठी संख्या कसे लिहायचे अंकात आणि अक्षरात हे व्हिडिओ क्रमांक भाग 2 या व्हिडिओमध्ये
तुम्ही पाहू शकता, ते मी लवकरच अपलोड करणार आहे। या रोमन संख्या चार्टमध्ये पहा, 20 साठी XX आहे, 30 साठी XXX, 40 साठी XL, 50 साठी L, 60 साठी LX, 70 साठी LXX, 80 साठी LXXX, 90 साठी XC, 100 साठी C, 500 साठी D, 1000 साठी M आहे। आता यापुढे आपण रोमन संख्या 1 ते 100 पर्यंत पाहूया।